श्री स्वामी समर्थ। कार्तिक पौर्णिमेनंतरचा हिंदूंचा सर्वात मोठा सण म्हणजे काळभैरव जयंती। आणि काळभैरव जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षामधील अष्टमी तिथीला साजरी केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी कालभैरवाचा अवतार झाला होता। कालभैरव जयंतीचं दुसरं नाव हे कालाष्टमी आहे आणि या दिवशी भगवान शिवांचा उग्र अवतार असलेल्या कालभैरवाची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे। मान्यतेनुसार कालभैरवांचा जन्म प्रदोष काळामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमीला झाला, म्हणूनच याला कालाष्टमी असे म्हणतात। या दिवशी आपण व्यापिनी अष्टमीच्या मध्यरात्री कालभैरवाची पूजा करत असतो। आपण आजच्या या व्हिडिओमधून कालभैरव जयंती साजरी करण्यासाठी आपल्याला काय पूजा विधी आणि महत्त्व असणार आहे ते जाणून घेणार आहोत। यासोबतच कालभैरव म्हणजे नक्की कोण आहेत, कालभैरव मंत्र काय असणार आहे आणि आपण हे जे व्रत करणार आहोत त्याचे नियम काय असणार आहेत, तुम्ही काय उपाय करू शकता आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळभैरवांनी काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का बरं निवडलं, असे बरेच प्रश्न असतात। त्या सगळ्यांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला अगोदरच लाईक, सबस्क्राईब आणि हाईप करून घ्या। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। कालभैरव जयंती किंवा आपण ज्याला कालाष्टमी असं म्हणतो, ही भगवान भैरवाला समर्पित एक विधी आहे, जो भगवान शिवांचं एक भयंकर रूप आहे, जे परब्रह्म किंवा सर्वोच्च वास्तवाचं चित्रण करतं। तो काही चूक करणाऱ्या लोकांना शिक्षा करतो आणि शरण आलेल्या लोकांचं रक्षण करतो। देव काळभैरव हा 8 भैरवांच्या नेतृत्वाखाली 64 भैरवांवर राज्य करत असायचा। दरवर्षी हिंदू कॅलेंडरनुसार कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते। यंदाच्या वर्षी कालभैरव जयंती आपण 12 नोव्हेंबरला साजरी करणार आहोत। तर कशा पद्धतीनं किंवा त्याचा मुहूर्त अगोदर आपण जाणून घेऊया। 11 नोव्हेंबर 2025ला सकाळी 11:08 ही जयंती सुरू होत असून याची अष्टमी तिथी बुधवारी 12 नोव्हेंबर 2000 रोजी सकाळी 10:58 संपते। उदय तिथी लक्षात घेताना आपल्याला कालभैरव जयंती ही बुधवारीच 12 नोव्हेंबर 2025ला साजरी करायची आहे। भगवान कालभैरव हे कोण आहेत हे आपण जाणून घेऊया। भगवान कालभैरव हे भगवान शिवांचं भयंकर रूप आहे आणि त्यांच्या सन्मानार्थ आपण कालभैरव जयंती साजरी करतो। हा दिवस भगवान शिवांच्या लोकांसाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे। मंगळवार किंवा रविवारी केल्या जाणाऱ्या या व्रतासाठी सर्वात शुभ दिवस असतो, कारण हे व्रत भगवान कालभैरवाला समर्पित आहे। याला महाकालभैरव अष्टमी किंवा कालभैरव अष्टमी असं देखील म्हणतात। कालभैरव यांना काशीचा कोतवाल या नावानं ओळखलं जातं। या दिवशी त्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे। असं म्हणलं जातं की या दिवशी त्यांची जर आपण पूजा केली तर भीती, शत्रू आणि अडथळे दूर होतात। आणि याशिवाय ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू, केतू किंवा शनी दोष आहे त्यांच्यासाठी या दिवशी भैरवाची पूजा करणं हे खूप फायदेशीर मानलं जातं। तंत्र आणि मंत्र पद्धतींसाठी देखील या तिथीचं विशेष महत्त्व आहे। कालभैरवांची उत्पत्ती कशी झाली ते पाहूया। कालभैरव जयंतीचा दिवस हा एक शुभ दिवस मानला जातो आणि त्यामधील कथा ही स्कंद पुराणामध्ये सांगितलेली आहे। तर ती अशी की एकदा भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे यावरून जोरदार वाद झाला आणि नंतर वादाचं रूपांतर अक्षरशः भांडणामध्ये झालं। वादविवादाच्या दरम्यान प्रत्येक देवाला आणि वेदांकडून उत्तर मिळवण्याचा विचार केला। वेदांनी उत्तर दिलं की ज्याचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ आहे तो त्यापैकी सर्वोत्तम आहे। आणि यावरून असं दिसून येतं की वेदांमधील उत्तर भगवान शिवाकडे झुकलं होतं आणि त्यांनी भगवान शिवांना सर्वोत्तम दाखवलं होतं। भगवान विष्णूंनी वेदांनी दिलेल्या उत्तराला सहमती दर्शवली, मात्र ते खुश नव्हते। ब्रह्मदेवांनी भगवान शिवांना अनेक वाईट गोष्टी सांगितल्यामुळे आणि ब्रह्मदेवांच्या या वागण्यामुळे भगवान शिव खूप रागावले। म्हणूनच कालभैरव हा भगवान शिवांच्या दिव्य ऊर्जेपासून उद्भवला आणि तो त्याच्या भयंकर रूपासाठी प्रसिद्ध आहे। कालभैरवाला दैवी शक्ती मिळाली आणि त्यानं आपल्या डाव्या हाताच्या करंगळीनं ब्रह्मदेवाचं 5वं डोकं मारलं। या घटनेमुळे भगवान ब्रह्मदेवानं आपली चूक मान्य केली आणि शिवांकडून क्षमा मागितली आणि ज्यांनी ती स्वीकारली। मात्र भगवान शिवांच्या 5व्या डोक्याला मारण्याचं कृत्य भैरवाकडे गेलं। भगवान शिव यांनी भैरवाला काशीला जाऊन ब्रह्मदेवाच्या 5व्या डोक्याला मारण्याचं पाप दूर करण्यास सांगितलं। नंतर भगवान शिव यांनी त्यांना काशीचा कोतवाल म्हणजेच रक्षक म्हणून नियुक्त केलं। म्हणूनच काशीमध्ये भगवान कालभैरव पूजनीय आहेत। हे सर्वज्ञात आहे की भेट देणं, काशी विश्वनाथ बाबा कालभैरवाचं दर्शन घेणं हे खूप आवश्यक आहे, कारण कालभैरवाची पूजा केल्याशिवाय हे अपूर्ण आहे।
लोक दुःखांपासून मुक्त होऊ शकतात आणि या वर्षी कालभैरव जयंती आनंदानं आणि धार्मिक विधींनं साजरी केली जाईल. त्यासाठी तो विधी कसा करायचा आणि त्याची पूजा हे आता आपण जाणून घेऊया. कालभैरवाला प्रार्थना करण्याचं एक प्रमुख महत्त्व आहे. जो भगवान कालभैरवांना प्रसन्न करतो तो भूतकाळातील पापांपासून मुक्त होतो आणि त्याची स्वप्न साध्य करतो. या दिवशी कालभैरवाचा आदर केल्यानं भक्तांना प्रत्येक आजार आणि शारीरिक विकारांपासून मुक्तता मिळते. कालभैरव हे भगवान शिवांचं सर्वात आक्रमक रूप आहे आणि भक्त कालभैरव जयंतीच्या दिवशी त्यांना प्रसन्न करतात. ही जयंती साजरी करायची आहे त्या दिवशी आपल्याला लवकर उठून स्नान करून ब्रह्ममुहूर्तावरती सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं असतं. गंगाजल उपलब्ध असेल तर आपण एखादी व्यक्ती करू शकणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे स्वतःचं शुद्धीकरण. त्यामुळे आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून आपलं स्वतःचं शुद्धीकरण करायचं आहे आणि नंतर उपवास करून कालभैरव जयंती पाळायची आहे. या दिवशी तुम्ही आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांचं श्राद्ध देखील घालू शकता. कालभैरव मंत्राचा जप करणं हे देखील त्या दिवशी खूप शुभ मानलं जातं. मी तुम्हाला प्रमाण करतो भगवान भैरव, या मंत्राचा वापर करून भगवान कालभैरवाची पूजा करायची. मध्यरात्री उडीद, मोहरीचं तेल, काळं तीळ, धूप आणि दिवा लावून कालभैरवाची पूजा करणं देखील खूप आवश्यक असतं. आपला उपवास पूर्ण केल्यानंतर काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खायला द्या, कारण बरेच लोक हे खूप फायदेशीर मानतात. ह्रीं बटुकाया अपुधरणाया कुरु कुरु बटुकाया हिम. ओम ह्रीं वम वातुकरसा अपद्धुदारका वातुकाया हरिम. ओम हराम ह्रीं रूम 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 क्षेत्रपालाया काला भैरवाय नमः. आणि यासोबतच ओम ह्रीं क्लीं कालभैरवाय नमः या मंत्राचा देखील मंत्रोच्चार तुम्ही दिवसभर कालभैरव जयंतीच्या दिवशी त्यासोबतच पूजाविधी करताना करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला ज्या गोष्टीचं पठण करायचं आहे ते म्हणजे कालभैरवाष्टक. या दिवशी जेव्हा तुम्ही कालभैरवाष्टकाचं पठण कराल त्यावेळीच तुम्हाला पुढील प्रमाणे फायदे होतात. नामजप लोकांना नीतिमत्तेच्या मार्गावरती आणतो. तुम्ही जेव्हा कालभैरव अष्टक वाचाल त्यावेळी तुमच्या पापांचं आणि वाईट कर्मांचं परिणाम नाहीसे होतात. राहू, केतू आणि शनी दोषांचे नकारात्मक प्रभाव कमी होऊन आपल्याला दीर्घकालीन समस्या आणि जीवनामधील अडथळे दूर होण्यास मदत होत असते. एखादी काळी जादू, वाईट नजर जरी लागलेली असेल तर आपल्याला मुक्त होण्यासाठी कालभैरव अष्टकाचे नक्की पठण करायला हवं. तुम्ही हे जे व्रत केले आहे त्याचं सखोल फळ अनुभवण्यासाठी दिवसभर उपवास करा आणि ज्यावेळी कालभैरव जयंती संपणार आहे त्यानंतरच तुमच्या उपवासाचं पारण करा. यासोबतच जर तुम्हाला तसा वेळ किंवा तुमची तशी वेळ जात नसेल तर तुम्ही फळे आणि दूध खाऊन देखील कालभैरव जयंती साजरी करू शकता किंवा त्याचा उपवास हा पकडू शकता. जेव्हा तुम्ही कालभैरव अष्टक करणार आहात किंवा तुम्ही कालभैरव जयंती जेव्हा साजरी करणार आहात त्यावेळी तुम्हाला काही उपाय देखील करायचे असतात. या दिवशी संध्याकाळी तुम्ही शमीच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर तुमच्या नात्यांमध्ये शांती आणि सुसंवाद निर्माण होतो. या साध्या उपायामुळे देखील समस्या आणि तणाव आणि नातेसंबंधामधील समस्या दूर होऊन प्रेम आणि शांती निर्माण होत असते. आपण या दिवशी भक्तांनी दिवा लावा आणि जिलेबी आणि नारळ अर्पण करा. ही सोपी पद्धत देखील तुमच्या आर्थिक समस्यांवरती मात करण्यास खूप परिणाम करते. यासोबतच तुम्ही ओम ह्रम सम नमन गम कामसम खम महाकाल भैरव्य नमः या मंत्राचा 5 वेळा उच्चार केल्यानं जीवनामधील येणाऱ्या समस्या दूर होतात. आपला जर कोणी प्रतिस्पर्धी किंवा शत्रू असेल तर त्यांच्याशी लढण्याची शक्ती आणि धैर्य देखील आपल्याला यामुळे मिळतं. यासोबतच तुम्ही भगवान शिवांची पूजा केल्यानं भक्तांना चांगलं आरोग्य, तंदुरुस्ती आणि आरोग्याच्या समस्यांपासून मुक्तता मिळते. तुम्ही चंदनासोबत 21 बेलपत्र लिहून शकता आणि यावरती ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चारण करायचा आहे. ते शिवलिंगावरती भेट म्हणून ठेवून तुम्ही हा उपाय केला तर निरोगी आणि दीर्घायुष्य लाभत असतं. यासोबतच या जयंतीला तुम्ही कालभैरवाची पूजा केल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होत असते. कालभैरव पूजेचं वेळापत्रक आखण्याचे चमत्कारिक फायदे देखील आहेत. आपण या दिवशी पूजा आयोजित केल्याने केवळ आशीर्वाद मिळत नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणि शौर्य देखील येत असतं. यासोबतच तुमच्या कुंडलीमध्ये जर राहू आणि केतू दोष किंवा समस्या, अडचणी आणि अडथळ्यांना जर तुम्ही तोंड देत असाल तर या प्रत्येक समस्येवर मात करण्यास आणि वाढ आणि सकारात्मकतेने भरलेल्या जीवनाच्या एका नवीन टप्प्यामध्ये तुम्ही यामुळे पाऊल टाकता. यासोबतच
नकारात्मकता आणि वाईट ऊर्जेपासून संरक्षण म्हणून ही कालभैरव अष्टक हे खूप फायदेशीर आणि आपल्या भोवती एक चक्र निर्माण करत असतं, जे आपल्या जवळ अशा कोणत्याही वाईट शक्तींना अजिबातही प्रवेश करून देत नाही। यासोबतच काही आजार किंवा आर्थिक समस्या असतील तर त्यासाठी देखील आपल्याला कालभैरव जयंती साजरी करण्याचे खूप फायदे होत असतात। आता ह्या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कालभैरवांनी काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडलं असेल, तर त्याची देखील माहिती आपल्याला आता जाणून घ्यायची आहे। तर जसं की अगोदर तुम्हाला सांगितलं की कालभैरव हे भगवान शिवांचं उग्र रूप मानलं जातं, परंतु या उग्र रूपामधील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांचं वाहन काळा कुत्रा। भैरव कधी कधी त्यांच्या वाहनावरती बसलेले दिसत नाही, पण त्यांच्या सोबत हा काळा कुत्रा नेहमी असतो। कालभैरवाने वाहन कुत्र्याची निवड का केली, तर कालभैरव हे शिवांच्या गणांपैकी एक मानले जातात। पौराणिक कथेनुसार भैरवांचा जन्म शिवाच्या रक्तातून झाला। कालभैरवासोबत नेहमी एक काळा कुत्रा असतो, जो त्यांचं वाहन असल्याचं मानलं जातं। कालभैरव आणि कुत्रा यांचं नातं धार्मिक, पौराणिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे। हा संगम केवळ कालभैरवाचे भयंकर आणि संरक्षणात्मक रूपच प्रतिबिंबित करत नाही, तर त्यांना भक्तांच्या जीवनामध्ये सुरक्षितता आणि शांती कशी मिळवता येईल याचं मार्गदर्शन करतं। कोणतीही देवता आपलं वाहन म्हणून त्या प्राण्याची निवड करते ज्यामध्ये त्याचे गुण प्रतिकात्मकपणे दिसतात। कालभैरवाचं रूप उग्र असून कुत्रा हाही भयंकर प्राणी आहे। कुत्रा अंधाराला घाबरत नाही आणि शत्रूंनाही घाबरत नाही। जर शत्रूनं रागानं हल्ला केला तर कुत्रा आणखीनच चिडतो। कुत्र्याला तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि मालकाप्राप्ती वफादारीमुळे तो एक निष्ठावंत संरक्षक मानला जातो। असं मानलं जातं की कुत्रा वाईट आत्मी आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण देखील करतो। म्हणूनच कालभैरवासोबत कुत्र्याची उपस्थिती त्याच्या रक्षक आणि संरक्षक स्वरूपाचं प्रतिनिधित्व करतो। कालभैरवाला तंत्रशास्त्रामध्ये विशेष स्थान आहे। काळ्या कुत्र्याला कालभैरवाचं वाहन म्हणून त्याची पूजा केल्यानं व्यक्तीला तांत्रिक क्रिया आणि वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते। कुत्र्यामध्ये सूक्ष्म जगाचे आत्मे पाहण्याची क्षमता असते। भैरव स्मशानभूमीच्या रहिवासी असल्यानं स्मशानभूमी हे भैरवाच्या कार्याचं ठिकाण आहे। भैरव शरीराचा नाश करून आत्म्याला मुक्त करतो आणि स्मशानभूमीत फक्त कुत्रे प्राणी म्हणून दिसतात। धार्मिक मान्यतेनुसार काळ्या कुत्र्याला पोळी किंवा भाकरी खाऊ घातल्यानं कालभैरवाला प्रसन्नता मिळते आणि व्यक्ती अचानक मृत्यूच्या भीतीपासून दूर राहते। कुत्रा जवळ असल्यानं वाईट आत्मे देखील आपल्या घराभोवती फिरत नाहीत आणि यासोबतच आपण जेव्हा एखादं छोटं बाळ देखील काही खात नाही त्यावेळेस आपण त्याच्यावरून ते उतरून टाकून आपण काळ्या कुत्र्याला खायला घालतो, जेणेकरून त्याच्या मागे कुठली जर इडापिडा असेल तर ती देखील टळून जाते। तर अशा पद्धतीनं कालभैरवांनी काळ्या कुत्र्याला का निवडलं हे तर तुम्हाला यामधून समजलंच असेल। मैत्रिणींनो, कालभैरव जयंती अवश्य साजरी करा आणि तुम्ही देखील या कालभैरव अष्टकाचं पठण करून भगवान शिवांची आराधना नक्की करा। श्री स्वामी समर्थ।